गुड इव्हिनिंग सगळ्यांना. आता आपण जीन पियाजेचा जो सिद्धांत आहे त्याच्यावर जे जीन पियाजे यांचे प्रश्न आहेत ते बघणार आहोत. एकदम प्रश्न सोपे आहेत, ज्याने टॉपिक अभ्यासला. जीन पियाजे के अनुसार निम्नलिखित में से कौन सी क्षमता पूर्व संक्रियात्मक अवस्था की विशेषता आहे. म्हणजे बघा, जीन पियाजेच्या सिद्धांताच्या नुसार यामध्ये अशी कोणती क्षमता दिलेली आहे का ती कोणती आहेत पूर्वसंक्रियात्मक अवस्थेची विशेषता आहेत. म्हणजे पूर्वसंक्रियात्मक अवस्थेमध्ये काय असतं हे आपण बघितलं. आता नकल काय असतं, नकल आणि प्रतिवर्ती क्रिया. आता नकल कुठे केली जाते, संवेदीगामकमध्ये. प्रतिवर्ती काय पण आपल्याला काय पाहिजे, पूर्वसंक्रियात्मक अवस्थेमध्येच पाहिजे. हे पहिलं नकल काय झालं, संवेदी, म्हणजे हे काय झालं, हे पहिलं ऑप्शन कट झालं. वर्गीकरण आणि क्रमबद्धता. आता वर्गीकरण केव्हा करतो, ज्या वेळा मूल 7 वर्षाच्या पुढे होतं, म्हणजे मूर्त संक्रियात्मक अवस्थेमध्ये जातं, तेव्हा तो वर्गीकरण करू लागतो. बरोबर आहे का नाही. वर्गीकरण, संरक्षण असेल हे करू लागतं, क्रमबद्धता असेल हे करू लागतं. त्याच्यानंतर संरक्षण व अमूर्त चिंतन. आता संरक्षण केव्हा करायला लागतो, आपलं मूर्त संक्रियात्मक अवस्थेमध्ये. आणि अमूर्त चिंतन केव्हा करतो, अमूर्त अवस्था, त्याला औपचारिक संक्रियात्मक अवस्था, त्याला निगमन पण म्हटलं जातं. या अवस्थेत तो चिंतन करतो. म्हणजे काय झालं, हे तिन्ही ऑप्शन काय झाले, बाहेर झाले, कारण आपल्याला पूर्वसंक्रियात्मक अवस्था विचारलेली. म्हणून प्रतीकात्मक खेळ आणि जीववाद कुठे असतात, विशेषता कोणत्या अवस्थेची आहे, ती आहे पूर्वसंक्रियात्मक अवस्थेची विशेषता काय आहे, प्रतिकात्मक खेळ आणि जीववाद. हा प्रश्न केव्हा आलेला होता, 7 जुलैच्या पेपरामध्ये. 7 जुलैचा पेपर 1 मध्ये हा प्रश्न आलेला आहे. 7 जुलैला जो पेपर होता त्याच्यामध्ये आलेला आहे हा प्रश्न. पण 7 जुलैचा जो पेपर होता त्याच्यामध्येच आलेला आहे. 7 जुलैचा पेपर होता त्याच्यामध्ये आलेला प्रश्न आहे. बच्चों की लंबाईवर वजन किसका उदाहरण आहे. आता बच्चों की लंबाईवर वजन म्हणजे मुलांचं वजन. बच्चो म्हणजे काय, सगळे, मुलगा मुलगी सगळे, त्यांचं वजन आणि लंबाई कशाचं उदाहरण असतं. आता तुम्हाला मी सांगितलं होतं, तुम्ही टॉपिक मी दिलेलं होतं, वृद्धी आणि विकास. आता वृद्धी काय असते, वृद्धी म्हणजे काय असते, वाढ. वृद्धी काय असते, आपण मोजू शकतो. ज्याला आपण मोजू शकतो त्याला काय म्हटलं जातं, मात्रात्मक म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, मात्रात्मक. मग आपण काय काय मोजू शकतो, वृद्धी आणि वजन मोजू शकतो का नाही. हा 4 किलोचा आहे, 10 किलोचा, ही 50 किलोची, तिची 5 फूट उंची, ही 100 किलोची, असं आपण मोजू शकतो. मग कशाचं आहे, कारण मात्रात्मक असतात. गुणात्मक असतं का, शरीर काय असतं आपलं, मात्रात्मक असतं. गुणात्मक असतं का, तो किती जाड आहे हा त्याचा गुण नाही. मात्रात्मकमुळे तो आपल्याला कळतो का तो जाड आहे. बरोबर आहे का नाही. मग याला काय भावनात्मक परिवर्तन म्हटलं जाईल का, अजिबात म्हटलं जाईल. संज्ञानात्मक म्हटलं जातं का, गुणात्मक म्हटलं जातं का, याला काय म्हटलं जातं, मात्रात्मक परिवर्तन म्हटलं जातं. 7 जुलैचा जो पेपर होता त्याच्यामध्ये आलेला प्रश्न आहे. जीन पियाजे के अनुसार बच्चे कैसे शिकते. आता जीन पियाजेने तुम्हाला सांगितलं होतं, तुम्हाला म्हणजे प्रत्येकाला, मलाच नाही सांगून गेला. जीन पियाजे के अनुसार बच्चे कैसे शिकते. आता जीन पियाजे के अनुसार बच्चे कैसे शिकते. आता ज्याने अभ्यासला असेल तोच सांगेल कसे शिकतात. ज्याने अभ्यासलाच नाही जीन पियाजे त्याला काय माहीत कसे शिकतात. ते म्हणत असतील शाळेत जातील आणि शिकत असतील. पण बघा, पहिला ऑप्शन आपण बघूया काळजीपूर्वक. उन्हें सामाजिक अवसर उपलब्ध हो. आता बघा, सामाजिक अवसर उपलब्ध हो हे कोण म्हटलेलं होतं, लेव वायगोस्की जर वर राहिलं असतं इथे, का लेव वायगोस्कीनुसार बच्चे कैसा शिकते, तर काय उत्तर असलं, उन्हे सामाजिक अवसर मिले. बरोबर आहे का नाही. लेव वायगोस्की पहिलं काय म्हटलंय, पुनर्बलन व प्रोत्साहन. आता पुनर्बलन कोणी म्हटलेलं होतं, जे आपल्याला जीन पियाजे विचारले, डोक्यात जे प्रश्नामध्ये दिले तेच लक्षात ठेवायचं. बाकीचे आपण, तुम्हाला किती ज्ञान याला महत्त्व नाही, विचारलं काय याला खूप महत्त्व आहे. वर जीन पियाजेच विचारलेलं आहे ना, का दुसरा विचारलेला आहे. पुनर्बलनवर प्रोत्साहन मिळेल. आता पुनर्बलन मिळणे कोण म्हणतंय, BF स्किनर म्हणतोय. BF स्किनर विचारलाय जीन पियाजे, म्हणजे दुसरा ऑप्शन पण बाहेर झाला. बारंबार अभ्यास आहे. बारंबार अभ्यास करण्याला कोण लावतं, थॉर्नडाईन. बरोबर आहे काय नाही. त्याने मांजरीवर प्रयोग केला होता, तो लावतो थॉर्नडाईन. म्हणजे 3 ऑप्शन काय झाले, बाहेर झाले. मग उरलं काय, बच्चे सक्रिय रूप से शिकते. सक्रिय रूप से शिकतात हे कोण म्हणतो, जीन पियाजे. कारण तो जीन पियाजे काय म्हणतो, सक्रिय रूप से. आता सक्रिय काय तरी सांगून द्यावं लागेल. काही असे असतात का त्यांना सक्रिय म्हणजे काय, जागरूक विद्यार्थी. बरोबर आहे का नाही. एखादा शिक्षक शिकवत असताना तो विद्यार्थी लक्ष देतात त्याला सक्रिय म्हटलं जातं. कळालं. आता जे शास्त्रज्ञ विचारला तेच उत्तर द्यावं लागतं. तुम्हाला काय माहिती, तुम्ही मग आता इथे परिणाम काय होतो माहिती आहे का, तुम्ही फसतात का बरं, हे मी तुम्हाला सांगतो. आता
जेवढ्या काही असे काही आता हे बघा माझं काय झालं, खूप सरांची खूप मॅडमांची बोलतो मी, तर ते काय म्हणतात आम्हाला हे पण ऑप्शन बरोबर वाटतं, हे पण वाटतं, हे पण वाटतं, हे सगळे बरोबर आहेत. पण मी आता तुम्हाला फरक काढून दिला ना, हे बरोबर का नाही आहे. हे कोणी म्हटलं आहे लेवायगोस्कीने म्हटलं, हे कोणी म्हटलं आहे B.F. स्किनरने म्हटलं, हे कोणी थॉर्डायने म्हटलं. मग आता आहेत का सारखे? सारखे का बरं वाटतात? तुम्हाला कळत नाही, तुम्हाला अभ्यास नाही म्हणून सारखे वाटतात. आता कळालं, अभ्यासाशिवाय सारखं वाटतं आणि जेव्हा अभ्यास केला तेव्हा सारखे वाटणार नाही. आता परत म्हणायचं नाही मला का सारखे वाटतात सर. सारखे कोणाला वाटतात? ज्याने अभ्यासच केला नाही. आता प्रश्न, किसके अनुसार बच्चे छोटे वैज्ञानिक म्हणजे नन्हे वैज्ञानिक छोटे वैज्ञानिक कोण म्हणतं? नन्हे वैज्ञानिक. हावर्ड गार्डनर म्हणतो का? अजिबात नाही. हां, B.F. स्किनर म्हणतो का? अजिबात नाही. लेवायगोस्की म्हणतो का? अजिबात नाही. पण जीन पियाजे काय म्हणतो का बच्चे नन्हे वैज्ञानिक होते. म्हणजे बघा आता लहान मुलं असतात, लहान मूल काय करतं माहिती आहे का? काहीतरी आता तुम्ही त्याला एखादी गाडी दिली, बरोबर आहे का नाही? ते काय करतं, स्वतः ते खोलून बघेल. माहीत नाही, कोणी सांगत नाही तर ते खोलून बघतं. आला असेल अनुभव, बरोबर आहे का नाही? ते नट काढून बघेल, हे करून बघेल, फोडून बघेल. याच्यामध्ये आता समजा आपण लहान होतो तेव्हा ती लाल गाडी असायची, त्याच्यामध्ये प्रकाश निर्माण व्हायचा. मग आपल्याला काय वाटायचं, ही फोडून बघू हा प्रकाश नक्की निर्माण कुठून होतोय. म्हणजे काय, त्यावेळेला आपण वैज्ञानिक बनायला पाहतो का? याला म्हटलं जातं नन्हे वैज्ञानिक. कोण म्हणतो? जीन पियाजे म्हणतो. लक्षात आलं? प्रश्न हा शेवटचा आणि हा मोठा प्रश्न घेतला आहे. मोठा प्रश्न याचाच घेतला का तुम्हाला पण बुद्धीला चालना. हे प्रश्न मी असे स्वतः निर्माण करून टाकतो आता. म्हणजे एवढा चांगला अनुभव आलेला आणि एवढा अभ्यास झालेला आहे म्हणून प्रश्न निर्माण करता येतात मला आता. CDPचे 8 साल की प्रिया, 8 साल की प्रिया, हाँ किती वर्षाची? 8 वर्षाची. 8 साल की प्रिया को शिक्षक ने ये भी नाम की छड़ी दिखाई. ये भी नाम की छड़ी दिखाई म्हणजे ही छडी आहे, बरोबर आहे का नाही? ए आणि बी, तिचं नाव काय दिलं? ए बी नाम की छड़ी दिखाई. तो उसने छड़ी के बारे में बताया, पर जब छडी उसके सामने से निकालली. प्रश्न बारीक वाचा, प्रश्न ब्रॉड येतात, ब्रॉडवरच आता खेळ चालू आहे सगळं. पर उसके सामने से छड़ी निकाल ली जाती है, वो उसकी विशेषता बता नहीं पाती. जीन पियाजे के संज्ञानात्मक विकास के सिद्धांत के अनुसार, हाँ जीन पियाजे के संज्ञानात्मक विकास के अनुसार प्रिया कौन से अवस्था में. आता बघा तुम्हाला इथे लक्षात आलं असेल, काय लक्षात आलं का ही जी प्रिया आहे तिला काय तुम्ही छडी दाखवली ना तर ती छडीबद्दल बोलते. हां म्हणजे ही छडी जाड आहे, बारीक आहे, लांबी आहे, याच्याबद्दल बोलते. पण ही छडी ज्या वेळा काढून घेतली जाते म्हणजे ती छडी तिच्या समोर राहत नाही, त्यावेळा ती बोलू शकत नाही. मग आता तुम्हाला कळालं असेल काय म्हणजे ही प्रिया कोणत्या अवस्थेत आहे? कोणत्या अवस्थेत आहे? कारण ज्या वेळा तुम्हाला फक्त मूर्त गोष्टी ज्या असतात त्या समोर असल्यावरच बोलता येतं आणि त्या गोष्टी समोर नसल्यावर बोलता येत नाही. म्हणजे ही कोणत्या अवस्थेत आहे? ही मूर्त संक्रियात्मक अवस्थेमध्ये. का? कारण तिला छडीमध्ये छडी दाखवली तर बोलता येतं. ABCD आहे, AB नावाची छडी आहे, मग ती बारीक आहे, जाड आहे. पण म्हणजे ही कोणत्या अवस्थेत आहे? मूर्त संक्रियात्मक अवस्थेत आहे. आणि जर ती छडी समोर नसली, आता समजा मी ते छडी काढून घेतली तर काय होत, तिला बोलता येत नाही. म्हणजे का बोलता येत नाही? तिच्या संबंधित तिला का? कारण तिचं औपचारिक म्हणजे ती औपचारिक संक्रियात्मक म्हणजे निगमनात्मक तर्क लावू शकत नाही. निगमनात्मक तर्क, आता लहान विद्यार्थ्यांना तुम्ही त्रिकोणाचं माप 180 सांगितलं, त्यांना ते समजत नाही काय असतं 180. पण ज्या वेळा हे मूर्त संक्रियात्मक अवस्थेमध्ये असतात यांना फक्त त्रिकोण माहीत असतो, त्रिकोणाला 3 बाजू असतात एवढं माहीत असतं. पण जेव्हा ते मोठे होणार, कुठे जाणार? औपचारिक संक्रियात्मक अवस्थेमध्ये जाणार, तेव्हा काय करणार? त्यांना ते त्रिकोणाचं माप कळतं. म्हणून ही प्रिया काय आहे, की प्रियाला छडी दाखवली तर बोलता येतं. छडी दाखवली तर बोलता येतं, पण छडी काढून घेतली तर बोलता येत नाही. म्हणजे मग कोणत्या अवस्थेत? ती मूर्त संक्रियात्मक अवस्थेमध्येच आहे ना, कारण तिला दाखवल्यावर म्हणजे ज्या मूर्त गोष्टी कॉन्क्रीट वस्तू असतात त्याच दाखवल्यावर ती बोलते, पण ती काढून घेतल्यावर बोलत नाही. म्हणजे काय असते? तर औपचारिक संक्रियात्मकमध्ये ती अजून गेलेली नाही, ती कुठे आहे? मूर्त संक्रियात्मक अवस्थेमध्ये आहे. बघा कसा वाटला व्हिडिओ, आणि नक्कीच जेवढं समजून घ्या. मी प्रश्न आता स्वतः बनवायला लागलो. स्वतः प्रश्न असे बनवून टाकतो आणि ते तुम्हाला काय करतो? देतो.